साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा जोपासण्याकरिता सांस्कृतिक भवनाची उभारणी करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रभाग 13 मधील न्यू पाच्छा पेठ येथील मातंग वस्तीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 79 लाख रुपयांच्या निधीतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, प्रभाग क्रमांक 13चे नगरसेवक सुनील कामाटी, मातंग समाजाचे नेते सुरेश पाटोळे, भाजपाचे युवा नेते राजकुमार पाटील तसेच मातंग समाजाचे पंच मंचावर उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करायची असेल तर मातंग समाजात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे. याकरिता उत्सवाप्रमाणे आपल्या समाजाची पोरं शाळेत गेली पाहिजेत, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केलं. माझा समाज असा आहे की अण्णाभाऊंची सून आली म्हणताना असा समाज सगळ्यात चेंज झालेला तर त्यासनी झोपच लागली नाही. पण सुनील भाऊनी जे काम केलंय, सुनील भाऊ तुम्हाला एकच सांगते, समाजाला तुम्ही साथ दिली, समाज तुम्हाला साथ दिली. आणि कुठलंही कार्य सुनील भाऊचं असलं, कुठल्या गोष्टीला निवडणूक असून द्या, काय असून द्या, त्याला पाठिंबा अण्णाभाऊंचं कुटुंब सगळं पाठिंबा सुनील भाऊला देईल, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. आज अण्णाभाऊंची जयंती आहे. आज अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त मी सगळ्यांनी शुभेच्छा देते. आज मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, माझ्या हातनं भूमिपूजन झालं, ही मी आज अण्णाभाऊंची सून नाही, आज तुमच्या सगळ्यांची सून, बहीण, आई, वडील सगळ्यांचं समजून मी आज माझा भाग्याचा दिवस आहे. मला जास्त बोलता येत नाही, मी शिकलेली नाही, पण खरोखर तुम्हाला सांगते, ढोबळे सरांनी कित्येक वेळा वाटीगावला आले, पण त्यांनी थोडं भाव काम केलं, काय इकडं तिकडं, पण आता काय जरा खाली वाटीगावला येणं जरा टाळलेलं आहे. पण मी काय म्हणते की ढोबळे सरांनी वाटीगावला येऊन गोरगरिबाचे कुठले काय हाय त्यांचे दुःख सुख बघावं, आज सुनील भाऊ बघतात असं ढोबळे सरांनी बघावं, हीच मी आज आपल्या आमदार साहेब आहेत. आज त्यासनी सांगते मी की खरोखर सुनील भाऊनी जे काम केलंय ते त्यांनी काम केलंय. आणि सुनील भाऊच्या घरी राज्याने मी आहे, पण सुनील भाऊ खरोखर की असं वाटतं की माझ्याच घरात मी राहिलेली आहे. पण सुनील भाऊला असं अभिनंदन करते, सुनील भाऊला एवढं मोठं सुनील भाऊनी काम केलंय, खरोखर तुमचं अभिनंदन आहे. आज मला 4 मुली आहेत, मी शिकलेली नाही, तरी मी 4 मुली शिकवल्यात. असंच मी म्हणते की तुमची बी मुलं शिकवा. आज अण्णाभाऊची जयंती करता, वाजत गाजत तुम्ही जयंती अण्णाभाऊची करता, तशी तुम्ही अण्णाभाऊची जयंती करता, अशी तुमची मुलं अशा वाजत गाजत तुम्ही शाळेत तुम्ही, पण शाळा ही शिकवा, शाळा ही शिकली पाहिजे. आज मी आला तर मला जास्त बोलता येत नाही. जी शिकलेली आहेत ती पानावर बघून भाषण करतात, पण मला पानावर बघून भाषण करता येत नाही. माझ्या मनालाच वाटतं, माझ्या अंतःकरणात नाही येतं, तीच मी बोलते. त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी या भागातून अण्णाभाऊ साठेंच्या या संस्कृती भवनासाठी जवळपास 79 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. त्यावेळी मी पालकमंत्री असताना त्यांनी सांगितलं की माझ्या भागातील सर्वसामान्य कष्टकरी लोकांचा हा अण्णाभाऊ साठे यांचा संस्कृती भवन बांधायचा आहे, त्यासाठी आपण निधी द्यावं. मी मंजूर केलं, त्याचा पाठपुरवठा सुनील भाऊंनी सातत्यानं करून हा कामास आज सुरुवात झाली. हे होत असताना मला सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे आपल्या सगळ्यांना की आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. या निमित्तानं आज त्यांच्या सोना आदरणीय सावित्रीताई त्यांच्या हस्ते हा संस्कृती भवनाचं उद्घाटन होतं. हे आपल्या सगळ्याला आनंदाची गोष्ट. या निधीला पैसे किती आला हा महत्वाचा नाही. हा संस्कृती भवन बांधल्यावर इथं अण्णाभाऊ साठ्यांचा विचारांची देवाणघेवाण होणार.
त्यांचा विचार सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या भागातून होणार आहे. त्यामुळे ह्या संस्कृती भवनला खरंच महत्व आहे आणि सुनील भाऊने हे संस्कृती भवन उभं करण्यात आहे. आपण सगळे युवकांच्या ताब्यात देणार आहे आणि युवकांनी या संस्कृती भवनचा चांगला उपयोग करून घ्यावा. सांगू इच्छितो, भाकरीसाठी करावा लागलेला संघर्ष अण्णांनी कागदावर आणला आणि शेकडो कादंबऱ्या जन्माला आल्या. 1 ऑगस्ट 1920 आजचाच दिवस, या दिवशी अण्णांचा जन्म झाला. याच दिवशी लोकमान्य टिळकांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची पुण्यतिथी आणि अण्णांची जयंती एकाच वेळेला येते. हा वैभवाचा विषय आहे, हा चांगुलपणाचा विषय आहे. अशा परिस्थितीत शूरमर्दाचा पोवाडा शूरमर्दानी ऐकावा. तलवार चालवता येत नसेल मांग जातीच्या पोराला, पण निदान काठी तरी चालवावी आणि मग लहुजीचं नाव घ्यावं, त्याला बहाद्दर म्हणतात. तोंडात गुटखा आहे, मनगटात पिवळा दोरा आहे आणि लहुजीचं नाव घेतोय, नाही परवडत. नाव घेण्यासाठी तेवढाच दांडपट्टा महत्वाचा असावा लागतो. सावधान मंडळाच्या तालमीत स्वतः महात्मा ज्योतिबा फुले गेले, लहुजींच्या पायाला हात लावला आणि मला दांडपट्टा शिकवा अशी गुरुला विनंती केली. म्हणून त्यांना बापाचा बाप म्हणतात. म्हणून लहुजीचं आपण नाव घेतो, म्हणून अण्णाभाऊंचं नाव घेतो. 29व्या वर्षी अण्णांनी पहिली कथा लिहिली, मनोहर नावाच्या मासिकात छापून आली. एक उत्तम असा प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांनी काम केलेला. मित्रांनो, पाया पडून समाजाला कळकळीची विनंती करतो की आपण थोडं तरी आपलं शरीर चांगलं असावं. रस्त्यानं सागवानी लाकूड पळतंय असं दिसतंय, त्यापेक्षा असा 150 किलोचा माणूस पळतोय असं वाटावं. मजबूत शरीर असावं. 4 माणसं झोपडपट्टीत कधी अंगावर पडली तर सरळ उभं राहावं. तुझं झालं, आता माझं बघच कसा पडतोय सांगता. दरम्यान प्रभाग 13चे नगरसेवक सुनील कामाटी आणि मातंग समाज पंच कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मातंग समाज बांधव आणि शहर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.